गौतमाच्या पदी चाकरी लाभली, गौतमाच्या पदी चाकरी लाभली, पाविमाची मला भाकरी लाभली, पाविमाची मला भाकरी लाभली, गौतमाच्या पदी. सुखाची चवी साखरी लाभली, या सुखाची चवी साखरी लाभली, पाविमाची मला भाकरी लाभली, पाविमाची मला भाकरी लाभली, गौतमाच्या पदी. आज्ञा तुला आखरी लाभली, हीच आज्ञा तुला आखरी लाभली, पाविमाची मला भाकरी लाभली, पाविमाची मला भाकरी लाभली, गौतमाच्या पदी. रमाई आम्हा माखरी लाभली, रमाई आम्हा माखरी लाभली, पाविमाची मला भाकरी लाभली, पाविमाची मला भाकरी लाभली, गौतमाच्या पदी. लेखणी रंग राजा करी लाभली, लेखणी रंग राजा करी लाभली, पाविमाची मला भाकरी लाभली, पाविमाची मला भाकरी लाभली, गौतमाच्या पदी चाकरी लाभली. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम.
आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल. आज भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने 2 दिवसीय समता सैनिक दलाचे आयोजन केलेले आहे. त्याबद्दल आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. धम्मनायक माता रमाई, माता भीमाई, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन. ज्या संस्थेमार्फत आपले हे प्रशिक्षण आणि म्हणजे भारतीय बौद्ध महासभा अर्थात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या विद्यमान की ज्यांनी 45-46 वर्षापर्यंत संपूर्ण देशभर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. भारतीय बौद्ध महासभेची धुरा समर्थपणे सांभाळली अशा महाउपासिका धम्मधारिणी मीराताई आंबेडकर यांच्या कार्यालाही त्रिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रमुख डॉक्टर भीमराव यशवंतराव चाललेल्या कार्याला त्रिवार वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण देशभर चाललेल्या झंझावती कार्याला सप्रेम जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर शाखेच्या वतीनं 2 दिवसीय समता सैनिक शिबिर कालपासून आपल्या सुजाता बुद्ध विहार या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि आज त्याचा समारोप आपल्याला करायचा आहे. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारते अशी मी त्यांना विनंती करतो. माझा पूर्ण अनुमोदन आहे. आदरणीय फ्लाइट मेजर जनरल अश्विनजी खिल्लारे सर हे सुद्धा या धम्मपीठावर विराजमान होतील अशी मी त्यांना विनंती करतोय. समता सैनिक दलाच्या अशा दुसऱ्या प्रशिक्षक आदरणीय आर्यनी आशाताई कांबळे या सुद्धा या धर्ममंचावर विराजमान होतील अशी मी त्यांना विनंती करतो. विजयजी बागड सर यांना विनंती करतो त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रस्ताव करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चालू असलेल्या समता सैनिक दल शिबिराकरिता लाभलेले समारोपीय कार्यक्रमाकरिता लाभलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश बोरकर सर, तसेच
जे आपल्याला या प्रशिक्षण देण्याकरिता लाभलेले आपले अश्विन खिल्लारे सर, तसेच कांबळे मॅडम तसेच सर्व SFD सैनिक व उपस्थित उपासक व उपासिका यांना मी जय भीम करतो. 16 मे 2026 ते 17 मे 2026 पासून चाललेल्या या समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणाकरिता माननीय खिल्लारे सर यांनी व कांबळे मॅडम यांनी आपल्याला 2 दिवसात जे समता सैनिकांना जे प्रशिक्षण दिलं ते अतिशय उत्कृष्ट आणि चांगले असे मार्गदर्शन केले. यानंतर तसेच प्रत्येक कमांडवर आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक कारवाई कशा प्रकारे केली पाहिजे, कटार लाईन कशी बनवायची, फाईल कशी बनवायची, मध्यसे चाल, त्यानंतर सल्यूट कसे मारायचे, या सर्वाचं प्रशिक्षण माननीय खिल्लारे सर यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं आहे की दर रविवारी आपण समता सैनिक दलाचे प्रशिक्षण म्हटल्यापेक्षा दर रविवारी समजा सराव करायचा, साप्ताहिक सराव करायचा. नक्कीच सर, यावर आम्ही बनसोड सर, मी आणि नागदेव सर, केंद्र सर यावर आम्ही बसून सराव कधी आणि कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला घ्यायचा यासाठी आम्ही एक बैठक घेणार आहोत. त्यानंतर आम्ही तो सराव चालू करू. यानंतर त्यावर आपण पुढे काय करणार भविष्यात याविषयी आपल्याला थोडक्यामध्ये आपलं मनोगत प्रतिक्रिया या प्रशिक्षणाविषयी द्यायची आहे. तर मी सर्वप्रथम आमचे चंद्र यांना विनंती करतो की त्यांनी या प्रशिक्षणाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करा. समता सैनिक दलाचं जे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या शिबिराला मी अटेंड केलं आहे. आणि या शिबिराच्या अटेंड केल्यानंतर आज आम्हाला या 2 दिवसात आम्हाला लाभलेले प्रशिक्षक मेजर जनरल अश्विनजी खिल्लारे सर वाशिम आणि कमांडर मॅडम आशाताई कांबळे यांनी उत्कृष्ट आम्हाला प्रशिक्षण दिले. या 2 दिवसीय प्रशिक्षणात आमच्यामध्ये फार अमूल बदल असा आम्हाला जाणवत आहे. याच्या आधी आम्ही शिस्तीत नव्हतो, कसं राहायचं आणि कार्य करायचं. पण या 2 दिवसानंतर आम्हाला ही रूपरेषा कळलेली आहे की आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व शिबिरांमध्ये आपल्याला शिस्तीने कार्य करायचे आहे. त्यांच्या वैचारिक वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचे जे आंदोलनाच्या माध्यमातून आणि जनजागृतीचे कार्य सुरू आहे, अविरत कार्य सुरूमध्ये संरक्षण मी निश्चितच या आपल्या चळवळीशी कार्य करण्याचा प्रयत्न करेन. प्रशिक्षण झालं पाहिजे तर त्या प्रशिक्षणाचा आपल्याला लाभ झाला असं म्हणता येईल. संपल्यानंतर जर आपल्या वर्तनात बदल झाला नाही तर ते प्रशिक्षण घेऊन काही फायदा नाही. महिला सैनिक रंजनाताई भालेकर हे आपलं मनोरंजन कांबळे मॅडम आणि खिल्लारे सर यांचं खूप खूप धन्यवाद देते. त्यांनी आम्हाला एवढं प्रशिक्षण दिलं की खूपच पहिल्यांदा जीवनात असं वाटतं की पहिल्यांदा शिकलो का, बालवाडीत गेल्यासारखं वाटत आहे. यांची काहीच माहिती नव्हती. आम्ही सुरुवातीला याच्यामध्ये आलेलो आहोत. याच्या अगोदर तर कधी असं माहितीच नव्हतं. 1 वर्ष झालं आम्ही हा ड्रेस घालतो, पण आम्हाला त्याची काही शिस्त नव्हती. साडी कशी घालायची, कसं राहायचं, कसं उभं राहायचं, कशी टाळी वाजवायची, काहीच माहीत नव्हतं. पण आता या 2 दिवसामुळे आम्हाला खूपच माहिती झाली आणि आम्ही बदल पण आमच्या जीवनात घडून आणणार. आणि तर हे 2 दिवसाचं आम्हाला खिल्लारे सर आणि कांबळे मॅडम यांनी आमच्यात जे बदल करून दिला तो आमचा या प्रशिक्षणाला लाभलेले मार्शल खिल्लारे सर आणि जनरल मेजर अश्विनजी खिल्लारे सर आणि त्यांच्या आशाताई कांबळे यांना सुद्धा मी जय भीम करतो. आणि ते प्रशिक्षण असं होतं की कदम ताल, विश्राम, सावधान,
बाहेरचे नाही आजपर्यंत एवढं समजलं. बरेच असं काही असं शिकवलं त्यांनी. त्यांचे फार फार आभार व्यक्त करतो आणि ते करतो. थांबतो. जय भीम. प्रशिक्षण पाहिजेच होतं ते सरांना सुचलं आणि त्यांनी आपल्याला प्रशिक्षण देऊन एक सैनिक घडवला आहे. आतापर्यंत फक्त आपण ड्रेसवर होतो, आता आपण वर्दीत खरोखर सैनिक झालेलो आहोत ना. तर आपण आपले सर घेणारेच आहे कंट्रोल सर. तर त्यासाठी आम्हाला जे प्रशिक्षण दिलं मॅडम आशाताई कांबळे मॅडम, खिल्लारे सर, तर तुमचे आमच्या पूर्ण टीमकडून आभार. तर एवढं बोलून आदरणीय आमचे मेजर जनरल अश्विन खिल्लारे सर, आशाताई कांबळे सर, कांबळे मॅडम, भरपूर काही शिकलो. 2-3 वर्षापासून ही वर्दी मी परिधान केलेली आहे. परंतु एवढं निश्चित माहीत नव्हतं. एक शिक्षक होतो म्हणजे शिक्षक आहे या नात्याने मला सावधान विश्राम एवढं समजत होतं. परंतु समता सैनिक दलाचा सैनिक हा कसा असावा असं मी या 2 दिवसामध्ये खूप समजलो, खूप शिकलो. एक भीमसैनिक तयार झालेला आहोत असं मला मनापासून वाटतं. आज मी तर एक सैनिक तयार झालो. मला या तुमच्यापासून आणि प्रकारची गोरकर सर यांच्यापासून आणि समस्त आमची मित्रमंडळी आहे समता सैनिक दलामध्ये सामील होऊन चांगलं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी इच्छा होती की एका घरामध्ये एक सैनिक निर्माण व्हावा, ती इच्छा आपण ही मातृ संघटना बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि एक रिपब्लिकन पक्ष. वंदनाताई नानाडे हे आपलं समता सैनिक दलाचं प्रशिक्षण शिबिर इथे पार पडलेलं आहे. ह्या दिवसाची आम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो आणि आम्ही खूप काही शिकलो. खिल्लारे सरांनी पण आम्हाला हमुकट खूप शिकवलं आणि मॅडमनी सुद्धा. आम्हाला कदमताल वगैरे माहिती होतं, सावधान विश्राम माहीत होता, पण बरंच काही आमचे डाऊट जे होते ते क्लिअर झाले. आणि याच्यानंतरही आम्हाला काही जर डाऊट असले मॅडम तर आम्ही तुम्हाला फोन करू, तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही सुद्धा नेहमी प्रयत्नशील राहू. तसेच सर्व महामानवांना माझा होत आहे, आनंदही होत आहे की ते आपल्याला 2 दिवसात एवढं काही शिकून चालले. हसी मजाक त्यांचे आणि जे आम्हाला फार आवडीनं शिकवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. कांबळे मॅडमचे मी खूप खूप धन्यवाद. जय हिंद. बडनेरा आणि अशा सरांनी आता उल्लेख केला. त्यामध्ये हे शिबिर घडवण्या पाठीमागे भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व हे तन्मन धनाने घेणारे हे सर्व पदाधिकारी यांना सर्वप्रथम मनापासून सलाम करते. आणि तेव्हा मला माझं काबिल पण आठवलं की मला असं वाटलं की नाही मी ज्या वयामध्ये होते त्या वयामध्ये आले. आणि ही स्फूर्ती, ही प्रेरणा, हे ऊर्जा या आपल्या मातृ संघटनेमधूनच मिळतात. आणि निश्चितच सरांनी सांगितल्यानुसार मी भीमसैनिक आहे. मी समता सैनिक दलाचीही एक सैनिक आहे. वंचित बहुजन आघाडीची सुद्धा सैनिक आहे. आणि ऊर्जा घेऊनच आम्ही आधी तो निरोप घेत आहोत. तेव्हा आपला अभिवादन करते आणि धर्मपीठावर उपस्थित असलेले सगळे करते. तसेच समता सैनिक सगळे उपस्थित असलेले त्यांना पण मी मानाचं जयभीम करते. आणि 2 दिवसामध्ये खरोखर खिल्लारे सरांनी आणि कांबळे मॅडमनी खूप छान आम्हाला प्रशिक्षण दिलं. आधी आम्हाला याची काहीच माहिती नव्हती, पण आता खरोखर मला असं वाटतं की एक भीमसैनिक मी नक्कीच तयार करेन अशी माझी मनापासून सांगितलं. आणि जे आठवड्याचं आपल्याला सांगितलं आहे, उन्हामुळे तर आम्ही आता नाही करणार, पण पाऊस वगैरे चालू झाल्यानंतर आणि किंवा थंडीमध्ये नक्कीच आम्ही हा प्रयत्न करू. एवढं बोलते. जय भीम. तर निश्चितच आपणारच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी
प्रणाम. तसेच आज व्यासपीठावर बसणारे आज आम्ही या ठिकाणी असं आलेलो आहो. आम्हाला आहे अश्विन खिल्लारे वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा आशाताई कांबळे. आम्ही या ठिकाणी असं आलेलो आहो. त्यांनी आम्हाला काहीच महसूस नाही होऊ दिलं. सर्व लोक आम्ही एवढं त्यांचं कौतुक करतो. जेव्हा आम्ही गाडीमधून उतरलो तेव्हा आम्हाला 10-12 जण घ्यायला आले तिथं स्टेशनला. तेव्हा आम्हाला एवढं कौतुक वाटलं की आपण आज जसं आपल्या घरी नसताना सुद्धा त्यांनी आपल्याला काही असं वाटलं की आपण सर्व एका संघटनेचे तर किती यांनी आपला आदर सत्कार केला. तरी सुद्धा आमची खाण्यापिण्याची व्यवस्था सर्व केली. तसेच आम्ही कालपासून जे बी आमच्या महिलांना एवढं प्रशिक्षण देऊ राहिलो तरी बी आमच्या महिला सुद्धा उन्हात तानात एवढ्या धावपटीनं साधारण विश्राम सर्व एवढ्या ट्रेन झाल्या. तरी आमचे अश्विन खिल्लारे आम्ही दोघांनी मिळून दादांनी पुरुषांना हो या लेडीजला आम्ही दोघांच्या सहकार्यानं आज आमच्या महिलांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे. समता सैनिक दलाची ट्रेनिंग दिलेली आहे. तसंच मी म्हणते की प्रत्येक महिलांनी एक ऐवजी 2-2 सैनिक जर आपली मैत्रीण जर असली तर 2-2 मैत्रिणी तरी तुम्ही प्रत्येक महिलांनी एक सांगून 2-2 आपण सैनिक करावं. प्रत्येक तर आपल्या किती 16 महिलांमधून 16×2=32 तर असे काही किती महिला होत्या तरी आपलं एक संघटन असं द्या बाबासाहेबाच्या साठी. बाबासाहेबांना आपल्यासाठी किती केलं. 4 लेकरं आपल्याला अर्पण केले. बरोबर आहे. तरी रमाईनं काय किती त्याग केला. शेवटी बाबासाहेबांचा राजरत्न होता. जेव्हा तो मेला तेव्हा बाबासाहेबाला लंडनहून काय हे आलेलं होतं कॉल. तर बाबासाहेब त्यांचा भाऊ बोलला की भिवा तू जाऊ नकोस. बोले का झाला. तर बाबासाहेब खाली मान टाकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तर म्हणे भिवा राजरत्न मेला. तर तेव्हा बाबासाहेबांना खाली मान झुकताना रडताना बोलले. तर त्यांना ते राजरत्नाला ज्या वेळेस त्याच्या मयतला त्याला कपडे नव्हते तर रमायचे कपडा साडीचं झुडका फाडलं आणि त्याच्यात त्या बाबासाहेबांना काय नाही केलं आपल्यासाठी. शेवटी आपण त्यांच्यासाठी एवढं सुद्धा नाही करू शकत. मी बस 2च शब्द बोलते. धन्यवाद ताई. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय निश्चितच राहत नाही. एवढं मोठं महान कार्य बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काय केलं. पण आपण काय दिलं. सरांनी सुरुवातीला जी कविता म्हटली खूप मनाला भावणारी ती कविता आहे. हे निश्चित आपण विचार मी अशी प्रतिज्ञा करतो की धर्म वंश जात लिंग वर्ग यावर आधारलेली सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करेन. स्वातंत्र्यता समता बंधुता न्याय या पायावर नवीन विज्ञानवादी समाज रचना करण्याच्या लढ्यामध्ये इकराने लढेल. तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षण संवर्धन करून त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागे. दलाच्या कार्यात सर्व शिस्त पाळून दलाच्या आदेशाप्रमाणे अत्यंत शौर्याने व इमानाने वागे. माझ्या वर्तणुकीमुळे दलाच्या काही कार्यात कोणत्याही बाधा निर्माण होणार नाही असे मी वागेन. जय भीम. जय भीम. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा निराते आंबेडकर तुम आगे बढ़ो. निराते आगे बढ़ो. न झालेले अनेक सैनिक जिल्ह्यात तुम्हाला दिसतात. ते भरकटलेले आहेत. तुम्ही भरकटलेल्यापैकी नाही. तुम्ही आंबेडकर कुटुंबाचे आणि आंबेडकरी रक्ताचे आंबेडकरी विचाराचे खरे पाईक आहात. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमात आंबेडकर कुटुंब असेल त्यावेळी आणि तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित करून मानवंदना द्यायची. बाबासाहेब आंबेडकरांना आणि तथागतांना मानवंदना देता येतं. इतर कुठेही नाही.
एखाद्या रविराजांना बोलावा, मंत्री बोलावा, चला बा, असं होत नाही कडे इकडे. म्हणजे इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे, फार मोठा फरक आहे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान शिकवलेला आहे आणि आपल्याला स्वाभिमानानं पुढे जायचं आहे. कुणी यावर टिकली मारून जावं हे जमणार नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि तशी ही जी बहिणी इथे दिसते मला, ही नेहमीची माझ्या परिचित जवळ आहे. त्याच्यामुळे तुमच्यापैकी कोणी यावर टिकली मारून जायला पाहिजे नाही. तुम्ही त्याला सांगून जाल की तुझ्यासारखे भक्कम येतात, आम्ही आंबेडकरांचे आहोत, आंबेडकरांच्याच विचारानं जाणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगायची गरज नव्हती, परंतु सिस्टीम तुम्हाला सांगणं आवश्यक होतं, म्हणून त्या अनुषंगाने तुम्ही ते बोलू. या ठिकाणी 2 दिवस समता सैनिक दलाचं प्रशिक्षण झालेलं आहे. समता सैनिक दलाला स्थापनेला आता 100 वर्ष पूर्ण होतात आहेत. 20 मार्च 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. तत्पूर्वी काही मंडळींना देशातल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संरक्षणार्थ सेना असावी म्हणून ती उभी केली होती, ती रूपांतरित केली आणि या देशात जे अन्याय अत्याचार होतात, सामाजिक बहिष्कार टाकले जातात आणि त्यावेळेला एक सामाजिक अशी मोठी संघटना असावी ही संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि त्यातून समता सैनिक दल उभं झालेलं आहे. 20 मार्च 1957ला, त्याला 20 मार्च 2027ला 100 वर्ष पूर्ण होतात आहेत. आणि परत एकदा आंबेडकरच 100 वर्षानंतर हे शिबिर, हे जे सैनिक आहेत, महाराष्ट्रात 1 लाख सैनिक उभे करण्याचा संकल्प केलेला आहे. 1 लाख सैनिक महाराष्ट्रात दिसतील, जे प्रसंगी सामाजिक समस्येसाठी सतत उभे राहतील. ही संकल्पना आंबेडकरांच्या डोक्यातून येते फक्त. आणि म्हणून या देशात आंबेडकरांना रोखण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळे लोक करतात. ह्या ज्या प्रशिक्षित नसलेल्या टोप्या घाललेल्या बाया आणि माणसं दिसतात ना, हा त्यातलाच प्रकार आहे तुम्हाला रोखण्याचा, आंबेडकरांना रोखण्याचा. बाबासाहेब आंबेडकरांना रोखण्यासाठी या देशातल्या मनोवादींनी एकत्र येऊन बाबासाहेबांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण आंबेडकर होते कसे रोखले जातील? बाबासाहेबांनंतर भैयासाहेबांना रोखण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचा या देशात क्षणोक्षणी छळ आणि अपमान करण्यात आलेला आहे. खूप त्रास दिला, हे तुम्ही अनेक ठिकाणी वाचता, अनेकांच्या तोंडून ऐकता, भाषणातून ऐकता. बाबासाहेबांनंतर भैयासाहेबांना देखील मोठं होणार नाही याची खबरदारी या देशातल्या मनोवाद्यांनी, विषमतावाद्यांनी, जातीयवाद्यांनी घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर जेव्हा देशभर काम करतात, तेव्हा कलह निर्माण करून समाजामध्ये त्यांची माणसं वेगवेगळ्या पातळीवरती कशा फोडता येतील असा प्रयत्न मनोवादी करतात आहे. त्या मनोवाद्यामध्ये सारेच आहेत. त्यांनी या कार्यक्रम म्हणजे जे आपले दोन्ही शिबिर लागले, या शिबिराला तन, मन, धन आणि सहकार्य केलं. सर्वात जास्त टेन्शन त्यांना. चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांच्या प्रतिमांना विचारांना वंदन करतो आणि आजच्या निमित्तानं बोलायला सुरुवात करतो. आजच्या समग्र कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्हा संघटक राजेंद्र भटकर सर, महिला जिल्हा कोषाध्यक्षा मालतीताई मिश्रा, या ठिकाणी प्रामुख्याने 2 दिवस समता सैनिक दल काय, त्याची गरज काय हे सांगत असताना ते कसं असलं पाहिजे, त्याचा विस्तार कसा करावा, या संघटनाने गेले 2 दिवसपर्यंत मार्गदर्शन केलं. ते भारतीय बौद्ध महासभेचे, समता सैनिक दलाचे, आंबेडकर कुटुंबाचे सेनानी विश्वजित खिल्लारे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन केलं. आता पाहून अश्विन खिल्लारे येऊन गेले अमरावतीला. ही सगळी महाराष्ट्रातली मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी जी राहते
त्या साऱ्यांशी मी फोनवर बोलतो. त्यांना प्रत्यक्ष भेटलेलं नसतो, पाहिलेलं नसतं. जिकडून तिकडून माहिती मिळालेली असते ती कितपत चांगलं प्रशिक्षण वगैरे देतात, कसे आहे, काय परिणाम होतील त्याची माहिती माझ्याकडे असते आणि त्याच्या आधारावरती त्यांचीच मागणी स्पेसिफिक आपण करतो. मदत कृपया कुणाला बोलायचं असेल तर डायसवर येऊन बोला, मी तुमचं ऐकायला तयार. तर ही जी आलेली आहे मंडळी, मग आशाताई कांबळे असतील, अश्विन खिल्लारे सर असतील, हे बोरकर सरांनी एक खाजगी व्यक्ती म्हणून बोलावलं तर येत नाही. नरेंद्र बोरकर सर आहेत, अमरावती सुपरिचित आहेत. त्यांनी बोलावलं की बाबा आमच्याकडे आम्हाला समता सैनिक दलाचं शिबिर घ्यायचं आहे, तर ते येत नाही. इथल्या रवी राणांना बोलावलं तर ते येत नाही. त्याची एक सिस्टीम आहे गडव, ती तुम्हाला माहीत झाली असेल. आता तुम्हाला बडनेरामध्ये आणि दाव्यामध्ये जेव्हा प्रशिक्षण घ्यायचं आहे तेव्हा त्या स्थानिक पातळीवरून एक पत्र तालुक्याला, जिल्ह्याला द्यावं लागतं. पहिल्यांदा तालुक्याला, शहरात असेल तर महानगरला, महानगर जिल्ह्याला देईल, जिल्हा राज्याला देईल, राज्य केंद्राला देईल आणि तेव्हा आदेश होतात. असं का केलं जातं? कुणाच्याही भरोशावरती यावं अशी पद्धती समता सैनिक दल किंवा भारतीय बौद्ध महासभेत बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेली नाही. एक निश्चित अशी कार्यपद्धती अवलंबूनच शिबिर असतील, कार्यक्रम असतील मिळत असतात. समता सैनिक दलाचे शिबिरही असेच मिळत असतात. जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून बोरकर सरांना विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणजे शहर आणि जिल्हाध्यक्षांना पत्र दिल्यानंतर मग ते मी पुढे फॉरवर्ड केलं, तोपर्यंत नाही. असं महाराष्ट्रभर आणि देशभर असतं. म्हणजे कोणत्याही गावात, कोणत्याही जिल्ह्यात मागणी असेल तर त्या गावाने तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला, केंद्राला मागणी करावी लागते आणि मग त्यांची खात्री पटते. राज्य पातळीवर शिफारस जाते. माझं शिफारस दिल्यानंतर मग समता सैनिक दलाचं शिबिर असेल, उपाशिका शिबिर असेल किंवा आता जे उद्यापासून बौद्धाचार्य सामने शिबिर असेल, हे सगळं मिळत असतं. एखादा वक्ता जरी मागायचा झाला भारतीय बौद्ध महासभेचा तर अशाच पद्धतीनं सिस्टीमला जावं. म्हणून आता तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की ही सिस्टीम आहे. तुम्हाला 2 दिवसात सांगितलं असेल की तुम्ही आता भारतीय बौद्ध महासभेचे आंबेडकर कुटुंबाच्या संबंधित असलेला समता सैनिक दल जे आहे त्याच्या सैनिका, तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. कोणी यावं टिकली मारून जावं हा गेम भारतीय बौद्ध महासभेत नाही. ही गोष्ट तुम्हाला सांगण्यात आली असेल. म्हणजे आता उद्या जर तुम्ही सैनिक आहात आणि एखाद्या कैलास मोरेनं सायन्स कोरवर कार्यक्रम ठेवला तर त्या ठिकाणी तुम्हाला जाता येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जी सिस्टीम घालून दिलेली आहे त्या सिस्टीममधून सैनिक झालेला आहे. नाहीतर मग अनेक लोक जे दिसतात ते वेगवेगळ्या ठिकाणी गाडी देतो, पैसे देतो, मजुरी देतो, प्रशिक्षण नाही, टोप्या घातलेल्या आहे, तुमच्यासारख्या ड्रेस घातलेला आहे, सैनिक झाले. तसं नाही. इथे 34 झालो आपण, पण सिस्टमॅटिक झालो. सिस्टमॅटिक तुम्हाला अनेक गोष्टी या ठिकाणी 2 दिवसात समजून सांगण्यात आल्या. विशिष्ट नाव होतं त्याला, मुर्गदाय आहे ना. का म्हणत बरं त्याला मुर्गदाय म्हण? मुर्ग म्हणजे काय? मुर्ग म्हणजे काय? मुर्गदाय तिथं सगळ्यात जास्त मोर राहायचे. काय राहायचे? म्हणून त्याला काय मुर्गदाय म्हणून. तर त्या टाइमला तथागतानं 5 बनतेला प्रवचन दिली. बरोबर. ही कोण होते? कोण होते? बर विचार करा. जर त्या काळामध्ये तथागतानं 5 बनतेला प्रवचन देऊन ते 5 ग्रंथी वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन धर्माचा प्रचार करा. किती माणसं होते? किती? नाही इथं बसेल किती आहे ते जाऊ द्या, करोड आहे मान्य आहे. तुम्ही इथं किती आहात? ठिकाण राहिलं काही तुमचा जिल्हा तालुक्यात पोहोचू शकता, तालुक्यात नाही का? म्हणून तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हाही आपण आपल्या परिवारासोबत, नातेवाईकासोबत, मैत्रिणीसोबत बोलतो, आपलं बाबासाहेबांचं घराणं सांगा की आपल्या बाबासाहेबांच्या घराण्याचे उपकार आहे, ते विसरायला कामा नाही. मान्य आपण
जीवन जगत असताना आपल्याला कामकाज आहे, नोकरी आहे, लेकरं बाळ आहे, शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी येतात. पण बाबासाहेबाचा हे वसा आहे, हा संघर्षाचा वसा आहे. आज जर तुम्ही तुमच्या लेकरा बाळापर्यंत जर नाही पोहोचवला तर ते हा काही दिवसाला लोक पावल ना, फक्त पुस्तकावरच राहील. बाबासाहेबांचा संघर्ष किंवा बाबासाहेबांच्या संघटना काही दिवसांनी पुस्तकावरच राहतील. विचार करा, भारतीय बौद्ध महासभा माणूस घडवण्याचा कारखाना आहे. काय आहे? जसं मी घडलोय, आता तुम्ही घडा लागले. पण विचार करा, जर आपण आपल्या लेकराईले आपण वंदना शिकवली नाही, आपला परित्राण पाठ शिकवला नाही, किंवा भविष्य काळामध्ये तुम्हाला एक मोठ्या बिकट परिस्थितीची तोंड द्यावं लागणार आहे. कसं म्हणा, आज आपण मुलं जर श्रामणे नाही बसवलं तर उद्या बोधाचार्य होणार नाही. बोधाचार्य झालं नाही तर मग उद्या कार्यक्रम पार पडतो नाही. ब्राह्मण बनवणार का आपण? ब्राह्मणाला बोलवायचं का आपण? म्हणून आपण आपल्या प्रत्येक घरामध्ये बोधाचार्य आपण तयार करायचा आहे विधी पार करण्यासाठी. बोधाचार्याचे जनक कोण येतं? म्हणून आज रोजी आपल्या मुलांना 10वा वर्ग झालं असेल तर त्यांना श्रामणे शिबिरामध्ये बसतात, 12 वर्ग झालं तर श्रामणे शिबिरामध्ये. आपल्या धर्माची गुढी लावली पाहिजे. आपला धर्म काही आपल्या लेकरांना कळायला पाहिजे. नाहीतर आपणच आपल्या लेकरांना, आपणच आपल्या परिवाराला धर्म जर नाही दाखवला तर कालांतरानं आपणच आपला धर्म खतम करायला लागलो, आपण लोक पाहणार आहे. बरोबर आहे का? म्हणून आपल्या मुलांना सगळ्या जगामध्ये टाकायचं श्रावण. त्याच्यानंतर केंद्रीय शिक्षक बोधाचार्य यांनी बिहारात नियमितपणे लहान मुलांना बुद्धवंदना सूत्रपठण शिकवणे, आपली ओळख बौद्ध धर्माचे आचरण करून संस्कार बौद्ध म्हणून निर्माण करणे. आता या तालुक्यामध्ये तुमच्यापैकी कोणी बोधाचार्य झालेला आहे का? किंवा महिलापैकी कोणी केंद्रीय शिक्षक आहे का? नाही. तुमचं एज्युकेशन चांगले, महिलांपाशी का शिबिर लावायचं. त्याच्यामध्ये महिलांपाशी लावल्याच्या नंतर प्रत्येक वर्षाला मुंबईमध्ये बोधाचार्याचे शिबिर होते. पुरुषाचं होते तर महिलाचं होते. त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण केंद्रीय शिक्षकाच्या पुढची तयारी करायची. नंतर 6 नंबर आहे कार्यकर्त्याचे जिल्हा, तालुका, शहर स्तरीय बोधाचार्य श्रामणे शिबिर राबवणे. आता ज्यावेळेस तुमचा जिल्हा असेल, जिल्ह्याच्या वतीने आता तुमचं उद्यापासून इथं श्रामणे शिबिर चालू होणार आहे ना. त्या श्रामणे शिबिरामधून आउटपुट किंवा धर्माच्या प्रसारासाठी 10 दिवस श्रामणे झाल्याच्या नंतर आपल्यासोबत ते जुटणार आहे. त्यांना चांगले प्रेम, मैत्री भावनेनं आपल्यासोबत वागणूक द्यायची, आपल्यासोबत चांगलं राहायचे. त्याच्यानंतर संस्कार विभागामध्ये बौद्ध वधूवर सूचक मंडळ तयार करणे, सामूहिक विवाह आयोजन करण्याबाबत विचार करणे. आता सामूहिक विवाह सोहळा होते ना, ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पार पाडायचा आहे. माता रमाई बचत गट प्रत्येक शाखेत पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सुरू करणे व त्याद्वारे महिलांचा लघु उद्योग निर्माण करणे आपल्यासोबत चालावं. तुमचा बचत गट आहे का? आहे? कोणता आहे? रमाई बचत गट आहे. कोणत्या याच्यामध्ये आहे? महानगरपालिकेमध्ये. आपला संस्थेचा पण तयार करा. त्याच्यानंतर समाजाची नाळ जोडण्यासाठी बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर मोफत सहायता सल्ला केंद्र, बॅनर खाली समाजातील डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, बॅनर सरकारी अधिकारी त्यांना जोडून त्यांच्याद्वारे समाजासाठी शैक्षणिक, आरोग्य, उद्योग, रोजगार, न्यायालयीन वादविवाद मिटवणे कार्यक्रम उपक्रम राबवणे. आपण संस्थेमध्ये काम करत असताना आपण वेगवेगळ्या समाजासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा समाजावर होणारे अन्याय अत्याचार. आता तुम्ही समजा सैनिक दलामध्ये काम करायला लागले, बरोबर आहे. खरोखर कुठं ॲट्रोसिटी ॲक्ट दाखवते, कशामुळे होतात आम्ही त्या गोष्टी सांगत अनुभवल्या. त्याच्यात तुम्हाला एक अनुभव सांगतो की बघा, एका गावामध्ये 14 एप्रिल दसरा ह्या जयंत्या साजऱ्या करत असताना आपल्या मुलांना काय केलं, वितरित लोकांच्या जागेमध्ये, मंदिराच्या जागेमध्ये जाऊन निळे झेंडे बांधले. काय बांधले? बघा, आपलं बिहाराची जागा सोडून त्यानं निळे झेंडे बांधले आणि संध्याकाळी झाली मारा. काय झाली? मग आम्हाला फोन आला, खिल्लारे साहेब, आमच्या गावात समजा सैनिक दलाची शाखा आहे आणि आम्हाला मारहाण झाली, तुम्ही आम्हाला न्याय द्या. म्हणजे ठीक आहे, नाही गं, पण नेमकं वास्तविक परिस्थिती तिथं नेमकी झाली काय ते सांगा. म्हणजे आमच्यावर हल्ला केला, बरोबर. आता समजा सैनिक दल आपल्याला मला आणखी आपल्याला जायला लागेल. तिथं गेल्याच्या नंतर माझी एकच भाषा होती, एका बाजूनं विचार करता येईल का? नाही, दोन्ही बाजूने विचार. म्हणून त्या गावातल्या पोलीस पाटलाला त्या गावात इकडचे लोक बसवले आणि इकडचे लोक बसवले. आता म्हणलं आता बघा त्याच्यानंतर चर्चा करू. त्यांना विचारलं की बाबा म्हणलं तुमच्यावर हल्ला झाला कोणत्या कारणाने झाला? त्या सांगितलं नाही, लोकांना मला मारलं. हो मारलं, पण काहीतरी कारण असेल ना. हो म्हणे तुम्हाला म्हणे कारणच पाहिजे. म्हणे कारण थांबा, म्हणे तुम्ही तुमचं मत मांडलं. इकडच्या लोकांनी म्हणलं यायले मारायचं कारण काय? तर म्हणे साहेब, तुमचा एका एकराचा एरिया आहे बौद्ध विहाराचा, पिपळभर भरपूर आहे, झाडं पण भरपूर आहे.